नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे ई-केवायसी संदर्भामध्ये आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच महिलांची ई-केवायसी अजून झालेली नाही. ह्याच्यामध्ये जळगावमध्ये एक प्रकरण झालं बघा. घरी येऊन म्हणजे जी माहिती मला मिळाली ना, जो व्यक्ती घरी आला होता ई-केवायसी संदर्भामध्ये, की त्या महिलेला त्यांनी सांगितलं की तुमची ई-केवायसी झाली नसेल किंवा तुमची ई-केवायसीला जे काही आहे ना, जर तुमचा लाभ बंद झाला तर तुमची ई-केवायसी मी करून देतो. पण त्यांनी शरीर सुखाची मागणी केली. तर अशा ज्या घटना होत आहेत ना, आता ही पहिलीच घटना आहे आणि त्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल पण झालेला आहे. देवा भाऊंना मला विनंती करायची आहे की देवा भाऊ, अजून बऱ्याच महिलांची ई-केवायसी झालीच नाही. त्याचे कारण खूप वेगळे होते आणि त्यांनी एकदा पण ई-केवायसी केलेली नाही. तर महिलांचं असं म्हणणं आहे, समान अधिकार द्या, जेणेकरून ज्या महिलांची केवायसी झाली ठीक आहे, पण आमची केवायसी झाली नाही तर आम्हालाही संधी द्या. आम्ही पात्र असलो तर आम्हाला लाभ द्या, नाही तर नका देऊ, पण केवायसी करण्याची तरी संधी द्या, असं महिलांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये. आणि असं ज्या काही चुकीच्या घटना आता होत आहेत, आता महिलांचं झालं असं आहे की आमचा लाभ कुठून चालू होईल आणि आम्ही त्याच्यासाठी काय करू. तर मी महिलांना सांगणार आहे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपली ह्या योजनेच्या अंतर्गत सरकारकडूनच केवायसी होणार आहे, बाकी कोणीही करू देत नाही. आपण खात्रीशीर माहिती मनीषा धुमाळ ऑफिशियल YouTube चॅनलला पण देतो आणि आपल्या सर्व सोशल मीडियाला देतो. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहू शकता. तर मला सरकारला या ठिकाणी कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नये. आपली ई-केवायसी अशाच माध्यमातून होणार आहे. तर सरकारला या ठिकाणी एकच विनंती करणार आहे की ही ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ना, ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांना जी आहे ना संधी उपलब्ध करून देण्यात यावी, हीच माझी विनंती वारंवार सरकारला आहे. आणि माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींचं पण तेच मत आहे की आम्हाला परत एकदा संधी मिळावी म्हणून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.